नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं एसडी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्र, आपण तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, आरोग्य भरती, सर्व सरळ सेवा भरतीचे माहिती आणि अपडेट देत असतो। परीक्षेचे निकाल कधी लागणार, भरती परीक्षेचे अपडेट किंवा इतर सर्व भरतीचे सर्व महत्त्वाची माहिती आपण वेळेवर देतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आरोग्य भरती गट क आणि ड फायनल आन्सर की कधी येणार, त्यानंतर निकाल कशा प्रकारे असणार, किती मार्क वाले उमेदवार सेफ आहेत, यांचे काम होणार, किती दिवस तुम्हाला थांबावे लागणार, त्या संदर्भात माहिती आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, विनंती करतो। चॅनलवर नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आरोग्य विभाग भरती गट क आणि ड पद भरतीत शासनाने 10,000पेक्षा जास्त पदाची भरती घेतली आहे। त्यामध्ये गट ड पदासाठी जवळजवळ 98,000 उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते। त्यापैकी 85,000 उमेदवारांनी परीक्षा दिलेल्या आहेत। तसेच गट क आणि ड दोन्ही मिळून साधारणतः 2 ते 2.5 लाख उमेदवारांनी फॉर्म भरले होते। त्यापैकी 2 लाख उमेदवारांनी परीक्षा दिलेली असावी। राज्यातल्या सर्व उमेदवारांनी आता परीक्षा दिलेल्या असून निकालाच्या प्रतीक्षेत सर्व विद्यार्थी आहेत। 15 दिवसात फायनल आन्सर की अपेक्षित होतं, परंतु अजून आलेली नाहीत। तर विद्यार्थी मित्र, या हप्त्यात किंवा या 1-2 दिवसात 100% फायनल आन्सर की येणार आहेत। विद्यार्थी मित्र, जर या महिन्यात तलाठी भरती आणि शिक्षक भरती तसंच इतर विभागातल्या ज्या भरती प्रक्रियेचे निकाल रखडलेले आहेत, त्याचे निकाल जर जाहीर झाले तर 100% आरोग्य विभागात गट क आणि ड मधील खूप कमी मार्क असलेल्या उमेदवारांसुद्धा काम होणार आहे। तसेच वैद्यकीय विभाग आणि कारागृह विभागाच्या जाहिराती आल्यामुळे तिकडे सुद्धा चांगला स्कोप आहेत। त्यामुळे गट डच्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 6 महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल, प्रतीक्षा करावी लागेल अशा अपेक्षा आहेत त्या उमेदवारांना। आणि पुढील 6 महिन्यापर्यंत उमेदवारांच्या आयुष्यात काही पण होऊ शकतं। त्यामुळे खचून जाऊ नका, धीर धरा। सगळ्या विभागाचे जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही आशा सोडू नका। जर तुम्ही काठाकाठावर जर बसले तर तुम्ही आशा सोडू नका। सगळ्या विभागाचे निकाल येऊ द्या, मग बघा काय होतं ते। तर 6 महिन्यापर्यंत उमेदवारांच्या आयुष्यात काही घडू शकतं, कोणालाही पण नियुक्ती भेटू शकते, कोणाच्या पण काम होऊ शकतं। कारण की चांगल्या पदावर नियुक्त होणारा उमेदवार गट डची नोकरी करणार नाहीत, अशी आपली माहिती आणि अपडेट होती। आज किंवा उद्या जशी पण फायनल आन्सर येईल, आपण तुम्हाला सर्वात आधी फास्टमध्ये अपडेट देऊ। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद, आभारी आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपेक्षित आहे एवढ्या 2-3 दिवसात फायनल आन्सर की येणं। जर फायनल आन्सर कीमध्ये आक्षेप घेतलेल्या उत्तरांचे चांगले मार्क जर तुम्हाला गुण वाढून भेटले तर ते पण चांगलं होईल। नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा आता किती मार्क वाढते त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर जशी पण काही माहिती ना अपडेट येईन, आपण तुम्हाला सगळी माहिती देऊ। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला, परत पुन्हा आभार व्यक्त करतो।